नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये। शेतकरी मित्रांनो, काल राज्य शासनाकडून कर्जमाफीच्या निर्णयाला मंजुरी मिळाली आणि मंजुरी मिळाल्यानंतर खूप शेतकरी नाराज होते की राज्य शासनानं GRच काढलेला नाही। अखेर राज्य शासनानं या शेतकऱ्यांचा रोष पाहता रात्री उशिरा का होईना राज्य शासनानं शेतकरी कर्जमाफीचा GR काढलेला आहे। हा आहे GR, 6 ते 7 पानाचा GR राज्य शासनाकडून काढण्यात आलेला आहे। आणि या GR मध्ये नेमकं काय आहे, खूप शेतकऱ्यांना हा GR समजत नाही आहे। नेमका कोणता शेतकरी पात्र होणार, कोणता शेतकरी अपात्र होणार, याबाबतची माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत। कारण खूप जणांच्या कमेंट अशा आहेत की त्यांना GRच समजलेला नाही। आता खूप जणांना समजलेला आहे, परंतु कन्फ्यूज आहे की नेमकं मी यामध्ये सापडेन का नाही। कारण थोडं असे काही वाक्य आहेत की जेणेकरून समजतच नाहीत की नेमकं कोणता शेतकरी याच्यामध्ये पात्र होईल व कोणता शेतकरी यामध्ये अपात्र होईल। याबाबत छोटीशी थोडक्यामध्ये माहिती घेऊ, जेणेकरून तुम्हाला थोडक्यातच समजेल की यामध्ये कोण पात्र आणि कोण अपात्र होऊ शकतो। शेतकरी मित्रांनो, राज्य शासनानं निवडणुकीच्या अगोदर कर्जमाफी करण्याचं आश्वासन दिलेलं होतं। त्यासाठी 30 जूनच्या अगोदर कर्जमाफी करण्याचं आश्वासन त्यांनी पूर्ण केलेलं आहे। काल मंत्रिमंडळामध्ये मंजुरी घेतली आणि त्याच्यानंतर आज GR काढला। काल GR काढला आणि GR रात्री उशिरा प्रसिद्ध झाला आणि तो GR आल्यानंतर लागलीच मी व्हिडिओ पण टाकलेला आहे GRचा। परंतु GR मध्ये नेमकं काय हे कसं समजून घ्यायचं खूप जणांना समजत नसतं आणि त्यासाठीच आपण आजचा व्हिडिओ बनवला। नेमकी कर्जमाफी कोणाची होणार, राज्य शासनानं अखेर कर्जमाफी जाहीर केलेली आहे। महत्त्वाचा मुद्दा शेतकरी मित्रांनो, या GR कडे जर पाहिलं गेलं, तुम्ही इतकंच लक्ष द्या। 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 पर्यंत ज्यांचं पीक कर्ज आहे, तुम्ही थोडं लक्ष नीट आणि व्यवस्थित ऐका, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण व्हिडिओ समजणार नाही तुम्हाला। व्हिडिओ स्किप करू नका, संपूर्ण माहिती तुम्हाला थोडक्यामध्ये समजेल। 1 एप्रिल 2019 ते म्हणजे 1 एप्रिल 2019 पासून चे जे कर्ज आहे आणि 31 मार्च 2025 पर्यंत कर्ज आहे, म्हणजे भरलेला असो अथवा न भरलेला असो, 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2000च्या आतलं कर्ज असावं आणि ते 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असावं। आता हा एक पहिला जो पॉईंट आहे शेतकरी मित्रांनो, मुख्यत्वे करून आपण जेव्हा कर्जमाफी जाहीर करण्याच्या अगोदर बोललेलं होतं की कर्जमाफी 2020च्या नंतर होईल, 2022च्या नंतर होईल, 2023ची घेईल। त्याच्यानंतर ज्या माहिती आली की 2022 पासूनचा डाटा समितीने घेतलेला आहे, त्यामुळं 2022 पासूनच शेतकरी बसतील असं खूप जणांना वाटत होतं। परंतु राज्य सरकारनं 2019 पासूनची शेतकरी याच्यामध्ये समावेश केलेला आहे। हा झाला पहिला मुद्दा। 1 एप्रिल 2019 पासून ज्या शेतकऱ्याने कर्ज उचललेला आहे आणि ते कर्ज 31 मार्च 2025 पर्यंत आहे आणि ते कर्ज 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत आहे, अशा शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे। कारण 31 मार्च 2026ला ते कर्ज भरलेलं नसावं। कर्ज कवाचं आहे, मेन तारीखा 2, 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या पिरियडमधलं कर्ज असावं आणि ते कर्ज 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत राहावं व 31 मार्च 2026 पर्यंत भरलेलं नसावं। अशा थकीत शेतकऱ्यांना 2 लाखाची कर्जमाफी मिळणार आहे। हा झाला एक प्रश्न। तारखेचा गोंधळ खूप शेतकऱ्यांना होतोय। मुख्यत्वे करून तुम्ही एक लक्षात गोष्ट ठेवा, जर तुमचं कर्ज 2019 पासूनचं असेल आणि ते 30 सप्टेंबर 2025 पर्यंत जर थकीत असेल तर तुम्ही माफीमध्ये सापडाल, यात काय वाद नाही। हा विषय आहे। दुसरी गोष्ट, खूप शेतकऱ्यांना हा प्रॉब्लेम येतोय, अल्पभूधारक आणि बहुभूधारक। कारण कर्जमाफीच्या अगोदर माननीय बावनकुळे साहेबांनी हा शब्द बोललेला होता की अल्पभूधारकाची कर्जमाफी करणार, घोडा गाडी बंगला असा काही जो विषय होता तो विषय यामध्ये नाही। तुमचं कर्ज हे 2 लाखाच्या आतील असावं, हा फक्त विषय आहे।
परंतु जमिनीची कुठलीही अट नाही. तुमची जमीन 2 एकर असू द्या, 3 एकर असू द्या, 5 एकर असू द्या, 10 एकर, 50 एकर असू द्या. फक्त 2 लाखापर्यंत तुम्हाला कर्जमाफी मिळणार आहे. महत्त्वाचे मुद्दे 2 झाले. त्याचबरोबर कोणत्या बँकेची कर्जमाफी होणार हाही खूप जणांचा प्रश्न होता. तर मित्रांनो, तुमचं 10 बँकेमध्ये खातं असू द्या, 2 असू द्या, 4 असू द्या, 5 असू द्या. जर जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये तुमचं 50,000 कर्ज आहे आणि SBI मध्ये 1,30,000 कर्ज आहे. 50,000 आणि 1,30,000 किती झाले? 1,80,000. तुमचं दोन्हीही बँकेचं कर्ज माफ होणार आहे. जर 2 लाखाच्या आतील कर्ज असेल तर तुमचं 2 बँकेतलं जरी कर्ज असलं तर तुम्हाला 2 लाखाची कर्जमाफी दोन्हीही बँकेतून मिळेल. त्यामुळं अगोदर जो प्रश्न होता, माझं SBI मध्ये खातं आहे, ICC मध्ये खातं आहे, HDFC मध्ये खातं आहे, DCC मध्ये खातं आहे, तुमचं कुठे का खातं असणार तो बँकेचा विषय नाही. फक्त तुमचं कोण्याही बँकेचं कर्ज असू द्या, फक्त 2 लाखापर्यंत तुम्हाला एकदाच माफी मिळणार आहे. त्याचा विषय यामध्ये नाही. त्यामुळे बँक कुठली का असना त्याची कर्जमाफी होईल. महत्त्वाचा मुद्दा झाला. दुसरी गोष्ट, 2019 मधील शेतकरी, आता हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे शेतकरी मित्रांनो. मुख्यत्वे करून राज्य शासनानं या कर्जमाफीमध्ये 2019ची शेतकरी राज्य शासन घेईल की नाही माहीत नव्हतं, परंतु राज्य शासनानं तरी घेतलं. कारण जरी नाही घेतले असते तर शेतकरी नाराज झाले असते आणि शेतकरीचा नाराजी दूर करण्यासाठी राज्य शासनानं खरं तर 2019 पासून संपूर्ण त्यांचंही कर्ज माफ करणं गरजेचं होतं. परंतु राज्य सरकारनं थोडी यामध्ये संपूर्ण त्यांना लाभ न देता 2019 मध्ये महात्मा ज्योतिराव फुलेजी कर्जमाफीचा लाभ ज्या शेतकऱ्यांनी घेतलेला आहे, अशा शेतकऱ्यांना फक्त 50,000 रुपयाचा लाभ राज्य शासन देणार आहे. कारण ते कर्ज फक्त 50,000 रुपये शासन भरेल, बाकीचं कर्ज तुम्हाला भरावं लागेल आणि त्याची माफी घ्यावी लागेल. हा एक मुद्दा आहे ज्यामध्ये आता राज्य शासनानं नियमाप्रमाणे छत्रपती आता ह्याच्यामध्ये काही शेतकऱ्यांचे प्रश्नही येतील. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचा मी लाभ घेतलेला आहे, त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे? तर या GR मध्ये शेतकरी मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेविषयी विषय नाही. जरी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचा जरी शेतकऱ्यांनी लाभ घेतलेला असेल, कर्जमाफी मिळाली असेल, तर त्या शेतकऱ्यांना जर तो आज 30 सप्टेंबर 2025 पर्यंत जर तो थकीत असेल तर त्या शेतकऱ्यांना लाभ मिळू शकतो. कारण तसा उल्लेख याच्यामध्ये नाही. यामध्ये उल्लेख आहे फक्त महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजनेमध्ये ज्या शेतकऱ्यांनी लाभ घेतलेला आहे त्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयाचा लाभ राज्य शासन देणार आहे. ते कर्ज 50,000 रुपयाचं सहकार्य राज्य शासनाकडून केलं जाणार आहे. कारण त्याचं संपूर्ण कर्ज राज्य शासनाकडून माफ केलं जाणार नाही आहे. GRच्या माध्यमातून राज्य शासनानं हा निर्णय घेतलेला आहे. पुढचा विषय, आता खूप शेतकऱ्यांना असा प्रश्न आहे, माझं 2019चं कर्ज आहे, 2020चं कर्ज आहे, 2021चं कर्ज आहे, माझी माफी होईल का? मी 2021ला कर्ज भरलं आहे, 2017ला काढलं होतं, 2018ला भरलं आहे, परत 2020ला उचललं आहे, परत 2025पर्यंत भरलंच नाही. अशा खूप शेतकऱ्यांचे प्रश्न आहे. मुळात या शेतकऱ्यांना GR समजून घेणं गरजेचं आहे. तुम्ही जरी 2018ला कर्ज काढलेला असेल, 2015ला कर्ज काढला असेल, प्रत्येक वर्षी रिन्युअल केला असेल, 2020ला परत काढला असेल, परंतु 21ला परत थकीत पडला असाल किंवा 22ला परत भरून काढला असाल, तर त्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. तो कसा शेतकरी मित्रांनो? तुम्ही 2017ला रिन्युअल केलं, 18ला केलं, 20ला केलं, 21ला केलं, 22ला केलं, या गोष्टी महत्त्वाच्या नाहीत ह्याच्यामध्ये. शेवटी कोणत्या वर्षामध्ये तुम्ही कर्ज उचललंय, शेवटी म्हणजे तुम्ही शेवटी 2024 असो, 23, 22, 21, 20 शेवटच्या वेळेस कोणत्या साली तुम्ही कर्ज उचललंय त्याच वर्षाचा इथं हिशेब धरला जातो. कारण तेव्हा तुम्ही ते कर्ज नवीन उचललेलं असतं, मागटल्या वर्षाचा विषय तिथं संपलेला असतो. त्यामुळं ज्या शेतकऱ्यानं ज्या शेवटच्या वर्षी कोणत्या वर्षी कर्ज उचललंय ते वर्ष पकडा आणि त्या वर्षापासून 30 सप्टेंबर 2025 पर्यंत तुम्ही थकीत आहात का हे पहा. तुम्ही कर्जमाफी सापडणार का नाही तुम्हाला समजून येईल. 2021ला जरी उचलला असेल
तरीही सापडणार, 2022ला जरी उचलला असेल तरीही सापडणार. ह्याच्या अगोदर तुम्ही कितीही वेळेस भरला असेल किंवा काढला असेल, परंतु आतापासून 2026 पासून या अगोदर तुम्ही कोणत्या साली कर्ज उचलले तेव्हापासून 30 सप्टेंबरपर्यंत तुम्ही थकीत आहात का हे पहा. त्यात तुम्ही सापडणार का नाही हे समजून जाईल. फक्त 30 सप्टेंबर 2025ला तुम्ही थकीत पाहिजे आणि 2026 31 मार्च कुठे गेला तो विषय, 31 मार्च 2026ला न भरलेलं कर्ज असावं हा महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये आहे. त्यामुळे ते शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार, त्यात वाद नाही. 31 मार्च 2025 पर्यंत परतफेड न केलेले, 31 मार्च 2025 पर्यंत परतफेड न केलेले व 30 सप्टेंबर 2025ला थकीत असलेले, तारखेचा गोंधळ खूप शेतकऱ्यांना होतोय. विषय फक्त एकच धरा, जास्त गोंधळात पडू नका. 30 सप्टेंबर 2025ला तुम्ही थकीत आहात का हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. 30 सप्टेंबर 2025ला जर तुम्ही थकीत असाल तुम्ही कर्जमाफीत सापडलात, यात वाद नाही. त्यामुळे जास्त GR मध्ये घुसायची गरज नाही. महत्त्वाचा मुद्दा 30 सप्टेंबरला तुम्ही थकीत आहात, तुम्ही कर्ज कवा का उचललेला असं ना. आता तुम्हाला लक्षात येईल की 2025ला म्हटल्यानंतर तुम्ही काही 30 सप्टेंबर 2025ला थकीत आहे. मग 2024ला जर तुम्ही कर्ज उचललेला असेल आणि त्याला जर 1 वर्ष पूर्ण झालेलं नसेल, जर थकीत नसाल तर त्यात सापडणार नाही. त्यामुळे 30 सप्टेंबर 2025ला तुम्ही थकीत असणं आवश्यक आहे आणि त्याच थकीत असणाऱ्या शेतकऱ्याला कर्जमाफीचा लाभ भेटणार आहे. आता महत्त्वाचा मुद्दा ह्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो, खूप शेतकऱ्यांना वाटत होतं की फक्त पीक कर्जच माफ होणार आहे. आता यामध्ये राज्य शासनाला दुजोरा द्यावा लागेल. राज्य शासनानं तरीही खूप शेतकऱ्यांचं अल्पमुदतीचं पुनर्गठित, फेर पुनर्गठित, दीर्घ मुदतीचं कर्जही राज्य सरकारनं माफ करण्याचा निर्णय घेतलेला आहे. फक्त विषय हा आहे की 30 सप्टेंबर 2025ला तो थकीत असला पाहिजे आणि त्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ राज्य शासनाकडून देण्यात येणार आहे. कारण फक्त पीक कर्जच अल्पमुदतीचंच कर्ज माफ होईल असं खूप जणांना वाटत होतं. खूप जण म्हणतही होते की दीर्घ मुदत पुनर्गठनचं कर्ज माफ होईल का नाही, परंतु त्याही शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ भेटणार आहे. तो शेतकरी फक्त 30 सप्टेंबरला थकीत असणं आवश्यक आहे. सर्व बँकाची कर्जमाफी होणार आहे, कुठलीही बँक सोडली जाणार नाही आहे. त्यामुळं कुठल्याही बँकेत तुमचं जरी खातं असेल, फक्त तुमचं 4 बँकेत जरी खातं असलं तर 2 बँकेतले मिळून जर 2 लाखाची भरती जर कर्ज असेल, ते थकीत असेल 30 सप्टेंबरपर्यंत, तर त्या दोन्ही बँकेचं कर्ज तुमचं माफ होऊ शकतं. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला विषय तर समजलेला आहे. विषय असा आहे की खूप शेतकऱ्यांना जे थकीत आहेत त्या शेतकऱ्यांना GR समजतच नव्हता. त्यामुळं थोडक्यात का होईना, जास्त पाहत गेल्यानंतर खूप समजत नाही GR जर पाहायला गेला तर. त्यामुळे थोडक्यामध्ये तुम्हाला मी समजावण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे तुम्हाला थोड्या गोष्टी समजल्या असतील. मी मोकळेपणानं सांगितलेलं आहे की 30 सप्टेंबर 2025 पर्यंत तुम्ही थकीत आहात का हा ढोबळमानानं हा विषय धरा. याच्यामध्ये हा शेतकरी पात्र होऊ शकतो. आता महत्त्वाचा मुद्दा हा झाला थकीतचा. आता प्रोत्साहन अनुदान. प्रोत्साहन अनुदानमध्ये राज्य शासनानं एक बाब महत्त्वाची टाकलेली आहे. कारण प्रोत्साहन अनुदान हे 50,000 रुपयेच मिळणार आहे, यात वाद नाही. याच्यामध्ये जर परत बच्चूभाऊ कडूंनी परत मागणी केली जास्त पैशाची तर GR मध्ये बदल केला जाऊ शकतो. परंतु मागणी करणं गरजेचं आहे. सर्व शेतकरी संघटनेने एकत्रित येणं गरजेचं आहे. कारण बच्चूभाऊ कडूंनी अजूनही प्रोत्साहनासाठी 1 लाख रुपयाची मागणी केलेली आहे. तर ती मागणी पूर्ण झाली तर चांगली गोष्ट आहे, GR मध्ये बदल होऊ शकतो. पण शेतकरी संघटने एकत्रित येणं गरजेचं आहे, आवाज उठवणं गरजेचं आहे. GR मध्ये बदल होऊ शकतो. सद्य नियमानुसार GR मध्ये ज्या शेतकऱ्यांचं 2022-23, 2023-24 व 2024-25 या 3 वर्षामध्ये ज्या शेतकऱ्यांनी कर्जाची उचल व भरणा केलेला आहे, म्हणजे रिन्युअल केलेला आहे, भरले आणि उचलले, अशा 3 वर्षापैकी 2 वर्षाची जर परतफेड केलेली असेल व तो कोणत्याही आर्थिक वर्षात पीक कर्जाची उचल करून आर्थिक वर्ष संपल्यानंतर 30 जूनपूर्वी किंवा बँकेच्या प्रचलित नियमानुसार विहित वेळेत यापैकी नंतरची असेल त्या दिनांकापूर्वीची कर्जाची परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्याच्या हेतूने प्रति शेतकरी 50,000 इतक्या अधिकतम रकमेपर्यंत लाभ देण्यात येईल. त्यामुळं 2022-23 असो, 23-24 असो व 24-25 असो, या 3 आर्थिक वर्षापैकी कोणत्याही 2 वर्षामध्ये जर तुम्ही कर्ज परतफेड केलेला असेल विहित नमुन्यात, म्हणजे त्यांच्या वेळेतच, कारण
तुमचं वर्षाच्या आत 11 महिन्यात कर्ज भरावं लागतं असं म्हटलं जातं. त्यांच्या नियमाच्या मध्ये जर तुम्ही कर्ज भरलेला असेल तर तुम्हाला 50,000 रुपयाचा लाभ भेटणार आहे. ह्याच्यामध्ये सध्या 50,000 जाहीर करण्यात आले, परंतु बच्चू भाऊनी जर मागणी मागवली तर लाखापर्यंतही जाऊ शकतो, परंतु मागणी करणं गरजेचं आहे. आता या गोष्टी झाल्या प्रोत्साहनपर अनुदान व थकीतच्या. आता OTS पद्धत जर पाहिली गेली, खुल्या मनानं माननीय धरणे मामांनीही स्पष्ट केलं होतं, त्याबाबत निश्चित आपण व्हिडिओ बनवूच. ज्या शेतकऱ्यांचं कर्ज 2 लाखाच्या वरी आहे अशा शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे, असं आपण अगोदर सांगितलं होतं. आता GR मध्ये आलेलं आहे, परंतु त्या शेतकऱ्यांनी वरील पैसे भरणं गरजेचं आहे, कारण 2027च्या 3ऱ्या महिन्यापर्यंत त्यांना संधी देण्यात आलेली आहे. त्यावेळेपर्यंत जर त्या शेतकऱ्यांनी कर्ज भरलं तर त्या शेतकऱ्यांना 2 लाखाची मदत राज्य शासन करणार आहे आणि त्यांनाही कर्जमाफीमध्ये घेतलं जाणार आहे. परंतु आता ह्याच्यामध्ये किती शेतकरी बसतात, किती शेतकरी भरणार नाहीत, हे पाहणं गरजेचं आहे. शेतकरी यामध्ये नेमका काय बोलतो, काय चर्चा होते, कारण GR बाबत आत्ता काल GR निघाला आहे, ह्याच्यावर अजून चर्चा काय काय होते, ह्याच्यातून अजून काय मार्ग काढला जातो का, कारण मार्ग निघू शकतो जर प्रयत्न केले तर. त्यामुळं ज्या शेतकऱ्यांचं कर्ज 2 लाखाच्या वरी आहे अशा शेतकऱ्यांनी 2027 मार्चपर्यंत, मार्च एंडिंगपर्यंत जर तुम्ही कर्ज वरलं भरलं तर तुम्हाला 2 लाखाची रक्कम राज्य शासन दिलं जाणार आहे आणि ते कर्ज दिल्यानंतर तुम्हाला ती 2 लाख तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. त्यामुळे त्याही शेतकऱ्या 2 लाखाच्या वरल्या शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ भेटणार आहे. आता विषय झाला आहे कर्जमाफी कोणाला मिळणार, कारण याच्यामध्ये सामायिक शेतकऱ्याचा विषय घेतलेला नाही, फक्त वैयक्तिक शेतकरी फार्मर ID असणं आवश्यक आहे अशा शेतकऱ्यांची कर्जमाफी मिळणार आहे. कर्जमाफी मिळालेल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन नाही. आता जर समजा 2 बँकेमध्ये तुमचं कर्ज असेल, एका बँकेमध्ये तुम्हाला चालू कर्ज असेल, एका बँकेमध्ये जर थकीत कर्ज असेल, तर एका बँकेमध्ये जर तुम्हाला कर्जमाफी मिळालेला असेल तर तुम्हाला प्रोत्साहनचा लाभ भेटणार नाही. त्यामुळं दोन्हीपैकी एक योजनेचा लाभ तुम्हाला भेटणार आहे. याच्यामध्ये आमदार, खासदार, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, सरकारी कर्मचारी, राज्य सरकारचे कर्मचारी व केंद्र सरकारचे कर्मचारी ज्यांची पगार 25,000च्या पुढे आहे असे शेतकरी असे कर्मचारी याच्यामध्ये घेतले जाणार नाहीत. त्यामध्ये ज्यांची पगार 25,000च्या आत आहे असे कर्मचाऱ्यांना यामध्ये लाभ भेटणार आहे. 25,000पेक्षा कमी पगार असलेले शेतकरी ह्याच्यामध्ये लाभ भेटणार आहे. आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मयत शेतकऱ्यांची कर्जमाफी कशी होणार. आता शेतकरी मित्रांनो, जे शेतकरी मयत झालेत त्यांना आधार प्रमाणीकरण केल्याशिवाय तर कर्जमाफी मिळणार नाही. आणि आता जे शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे त्याही शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरण केल्याशिवाय कर्जमाफी मिळणार नाही. जर तुम्ही आधार प्रमाणीकरण केलं, त्याची मोहीम राज्य सरकार चालू करेल, तेव्हा तुम्हाला अंगठा द्यावा लागेल. अंगठा दिल्यानंतर तुम्हाला 2 लाख तुमच्या खात्यामध्ये टाकले जातील, कर्जमाफीचा लाभ भेटेल. ज्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन द्यायचं आहे त्यांना हे अंगठा द्यावा लागेल, ते 50,000चं प्रोत्साहन त्यांच्या खात्यामध्ये पडेल. परंतु मयत शेतकरी जर मयत असलेला असेल आणि त्याला तो माणूस हयात नसेल तर तो अंगठा कसा करणार. तर त्यासाठी राज्य शासनाकडून वारसांचं आधार प्रमाणीकरण केलं जाणार आहे. त्याबाबत मुख्य अपडेट आता पुढे येत जातील, त्याबाबत आपण अपडेट घेऊच. परंतु जे वारस आहेत त्या वारसांना आधार प्रमाणीकरण केल्यानंतरही त्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. त्यामुळं मयत शेतकऱ्यांचाही प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. त्यामुळं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जो राज्य शासनाने GR काढलेला आहे तो GR समजून घेण्याचा थोडक्यामध्ये प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ थोडा मोठा झाला, परंतु समजून घेणं गरजेचं आहे. रात्री फक्त आपण GR टाकलेला होता, आपण GR समजून सांगणंही गरजेचं होतं आणि तो समजून सांगण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे. आता ह्याच्याबाबत पुढील काय काय घटना घडतात, याद्या कधी येणार, जे काही अपडेट आहे कर्जमाफीची ते आपण वेळोवेळी चॅनलवर देतच जाणार आहोत. प्रत्येक मुद्द्यावर आपण चर्चाही करणार आहोत. त्यामुळं तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. अशाच कर्जमाफीचा अपडेट जोपर्यंत कर्जमाफी मिळत नाही, प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पडत नाहीत, तोपर्यंतच्या अपडेट वेळोवेळी आपल्याला दिल्या जाते. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.